आज आपण मूग डाळचा हलवा बनवणार आहे. त्यासाठी मी हे मूग 2 तास भिजत ठेवले होते. त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे. त्यानंतर 2 चमचा तुपामध्ये मी 3 ते 4 चमचे रवा भाजून घेणार आहे आणि त्यामध्ये मूग डाळची पेस्ट ॲड करणार आहे. यामध्ये आपल्याला लागेल तसं तूप ॲड करून आपण हे छानपैकी भाजून घेणार आहे. आपल्याला हे मूग डाळचे पूर्ण दाणे दाणे सुटतील असं आपल्याला तूप टाकून भाजून घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला बारीक गॅसवर असं हलकंसं लालसर करायचं आहे. त्यानंतर थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहोत आणि त्यात मिक्स करणार आहोत. आता मी यामध्ये मिल्क पावडर ॲड करत आहे. 1 मोठी वाटी मी दूध ॲड केलेलं आहे आणि साखर तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता आणि हे सगळं मिक्स करून त्यामध्ये आपण केशर दूध ॲड करणार आहोत. ह्याला आपल्याला पूर्ण दुधाला आटवायचं आहे आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये परत आपण थोडंसं तूप ॲड करणार आहोत आणि छानपैकी भाजून घेणार आहोत. हे जसं तयार होतं तसं मूग डाळ सुटत जाते, मोकळी होते आणि आपला हा शिरा तयार आहे.